नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला कालचाच थोडासा रिकॅप इथे दाखवलाय त्यांनी की कला अद्वैत जवळ उभी असते तिथे आणि तेवढ्यात सरोजला ओरडते, काय ग काय चाललंय तुझं आणि तू उगाच इथे रेंगाळतेस, हे माझ्या लक्षात आलं नाही असं समजू नकोस, तू अशी वागलीस म्हणून तो काय तुझ्याकडे वागण्याला फसायला दूधखोळा नाहीये, कळलं ना. हे जे काही बोललेलं असतं ते तिला म्हणजे ते दाखवलं इथे परत रिकॅप आणि मग कला आतमध्ये निघून जाते. तर अद्वैत गप्पपणे आपल्यासमोर जे काही ब्रेकफास्ट आहे तो इथे खात बसलाय. आतमध्ये येऊन कला कामं करते इकडे नाही अंजूच्या मदतीने इकडे, तर सरोज दोघांकडे हळूच लक्ष देते आणि आई येतो असं सांगून आईला सांगून अद्वैत इथे बाहेर गेलाय आणि पुढेपर्यंत जाऊन तो परत मागे वळतो. इथे कलाला वाटतं की तो त्याला बायक म्हणण्यासाठीच इथे मागे वळलाय, पण तसं काही होत नाही. बिचाराच्या तोंडावर आलेलं हसू जे काही आहे ते क्षणात इथे मावळतं, कारण तो फोन तेवढा आपला घेतो टेबलवरचा आणि निघून जातो. कलाला बाय वगैरे काय करत नाही. कला बिचारी बाय करण्यासाठी हात असा समोर केलेला असते आणि मग नंतर ती धावत इथे ना जिन्याजवळ येऊन उभी राहते बरं का प्रेक्षकांनो इथे. आणि तिच्या मनात विचार चालू आहे, अरे असाच काय केला हा, मला पण सांग ना जातो असं म्हणून. आणि मंगळसूत्राला धरून इकडे बघते अद्वैतकडे, तर तोपर्यंत इकडे सरोज विचारते तिला, काय काय कामं करा आपली काय आहेत ती असं म्हणून सांगते. इथे सरोज बिचारी कला मान खाली घालते आणि इकडे कामं करायला निघून जाते. काय वागते नाही सरोज, आता खरंच अवघड आहे बाबा या बाईचं, कसं करायचं, कला आणि अद्वैतचं नातं कसं भरू देते ही देवच जाणे. तर आता नैनाची नाटकं बघूया आपण. अंजू इथे खाली फरशी पुसते आणि नैना एकदम इथे ई असं करते, बघतेस काय तू माझ्याकडे, हे बघ कपडे जरी मी असे घातले असले ना तरी हे घर माझंच आहे, मी इथे काहीही करीन असं इथे ती सांगते. पुसून घेते सगळं नीट, माझा पाय पडलाय बघ असं म्हणून सांगते. आणि तोपर्यंत आबांच्या खोकल्याचा इथे आवाज येतो तिला, म्हणून ती काय करते बघा नाही ना डायरेक्ट इथे खाली बसते आणि म्हणते, अंजू दे ना मी हे करून घेते, तू बाकीची कामं असतील ना तुला, तू दे ना इकडे मी पुसते असं म्हणून. मग नैनाताई तुम्ही तर आता असं अंजू म्हणते. मग तोपर्यंत इकडे आबा बघतात बरं का ह्या दोघांचं नाटक काय चाललंय ते, नैना काय बोलते ते. तर नैना पुढे ते अंजूला असं म्हणते, अगं मी मगासपासून बघतेय तू किती कामं करते, सगळं हे दे तू मी पुसते फरशी असं आता सांगते. आणि तेवढ्यात प्रेक्षकांना आता पुढे मजा बघा, रोहिणीने पण इथे एंट्री घेतली आणि रोहिणीला बघून अजूनच इथे नैनाला चेव चढतोय, कारण नैनाला असं वाटतंय परफेक्ट टायमिंग आहे, या बाई पुढे जरा नाटक केलं की तिची सून ही असली कामं करते हे काही हिला चालणार नाही, शेवटी त्यांच्या स्टेटसचा प्रश्न येईलच, त्यामुळे मला ते हे काम काही करू देणार नाही. त्यामुळे आता असंच करते, ग्रेट मी पुढे असं दुसरीकडे आबांना मी काम किती करते हे पण हायलाईट होईल, म्हणजे चला दोघं पण समोर आहेत. दे ना अंजू सोड, अगं तू खरंच जा, मी आजपासून सगळी कामं मी करणार आहे, तुला बाकीची कामं असेल ना तर मी मदत करायला येते, ओके असं म्हणून सांगते. आणि आता रोहिणी बघा मग कारण नैना म्हणते रोहिणीला की बघा ना मम्मीला ही अंजू मला काहीच काम करून देत नाही असं म्हटल्यानंतर आता रोहिणी सांगते, अंजू हे बघ खूप हौस आहे ना हिला काम करायची, तर ठीक आहे करू दे तिला काम. आता नैनाचा चेहरा बघा कसा झालाय, कारण रोहिणी सांगते पुढे, आजपासून अख्ख्या घराची अख्खी लादी केर हीच करणार असं सांगते. आणि का पुढे इथे आता रोहिणीनं असं म्हटल्यानंतर नैना परत आबांकडे बघून गोड हसते आणि मनातल्या मनात नैनाना रोहिणीला भरपूर शिव्या देते, कारण काय विचार केला होता तिने. आणि मग ती पुढे म्हणते, अंजू आबांच्या गोळ्यांची वेळ मला सांगून ठेवतेस का, आणि काय आहे घरातली कोणती कामं कधी करायची असतात सगळ्या मला वेळा सांगून ठेव, काय आहे आता सगळी कामं मीच करणार आहे ना, मग मला माहिती पाहिजे असं पुढे सांगते. मम्मीला तुम्हाला काय हवं आहे, मग लगेच मम्मीला म्हणतात म्हणजे रोहिणी म्हणते, अंजू माझी अपॉइंटमेंट आहे मी जरा बाहेर जाते, म्हणजे नैनाला सांगत नाही अंजूला सांगते आणि ती निघून जाते. आणि मग लगेच आबा पण म्हणतात, अंजू माझ्यासाठी चहा आणून दे खोलीमध्ये. आणि मग नैना उठते, आबा मी आणून देते चहा. मग लगेच आबा म्हणतात, अंजू चहा तूच करून आण. आणि आता अंजू जाते बरं का चहा करायला, तर लगेच नैना पाटणं हाक मारते, अंजू इकडे ये. आणि मग गोड बोलते आणि म्हणते, मग अंजू विचारते काय, नैना म्हणते हे घे कामं कर सगळी नीट, आणि हे बघ इथे बाकी बाहेर कोणी यायच्यात ना बाकी सगळे तर आटपून घे वेळेत, कर पटकन मला सांगते कामं असं म्हणत निघून जाते. तर इकडे कला अजून अद्वैतची वाट बघते. अद्वैत ऑफिसमधून काय आलेला नाहीये. कलाच्या डोक्यात नुसते अद्वैतचेच विचार घोळतायत. प्रेक्षकांनो इथे कला प्रेमात आपटले म्हणायला हरकत नाही, आज उशीर झाला यायला, इतक्यात खरं तर येतो हा घरी, आता मुद्दाम लेट करत कसेल हा असं तिच्या मनात विचार चालू आहे. काय झालं नसेल ना त्याला फोन करू का. आणि तोपर्यंत कुठे हा चांदेकर, काय ग कला काय झालं ठीक आहेस ना सगळं,
ठीकच आहे, पण बघा ना आज किती उशीर झाला यायला. मग लगेच रजनी म्हणतात मग आता प्रेक्षकांना आबा पण येऊन बसलेत बरं का तेवढ्या तिकडे. ठीकच आहे रजनी मॅडम कला असं सांगते त्यांना. आणि आता आबा आलेत. आबा म्हणतात अगं रजनी माझ्या गोळ्या राहिला जरा देशील का. रजनी म्हणते अरे देवा विसरूनच गेले, माझं लक्षच नव्हतं घड्याळाकडे. कला तू आबाला जरा गोळ्या देतेस का. हो गोळ्या देते चांदेकरला असं इथे म्हणते कला. आणि मग रजनी तिच्याकडे बघायला लागते आणि म्हणते चांदेकरला नाही चांदेकरांना गोळ्या द्यायच्या आहेत, ते बसलेत ना. हो हो सॉरी देते आजोबांना गोळ्या असं म्हणते. आणि कला आजोबांना गोळ्या द्यायला जाते. गोळ्या तरी नीट दे ग बाई, नाही तर त्या धुंदीत वेगळ्याच गोळ्या देशील. पण नाही दिल्या नाही व्यवस्थित गोळ्या तिने आणून नेऊन ठेवल्या नाही. आणि ती लक्ष दाराकडे जाते तिच्यासारखं दाराजवळ जाऊन येऊन उभी राहते. आबा पण तिचं हे जे काही चाललंय ते बघतायत आणि बॅकग्राऊंडला जे काही म्युझिक वाटतंय ना त्यामुळे आणखीनच मजा येते प्रेक्षकांना हे बघायला. तुम्ही सुद्धा रिव्ह्यू शेवटपर्यंत बघत राहा. आता आबा शेवटी ना असे बघतायत कलाकडे काय चाललंय तिचं. आणि आबा रजनीजवळ जातात आणि विचारतात रजनी अगं काय चाललंय हिचं मगापासून बघतोय. मग त्याच्यानंतर रजनी ते सांगते अद्वैत बाहेर गेलाय ना तर त्याच्या वाटेकडे इथे डोळे लावून बसले. आणि मग आबा म्हणतात हळूहळू हिला त्याचा आणि त्याला हिचा विचार मनात यायला लागलाय, चांगली गोष्ट आहे असं म्हणतात. तिथे दोघं जण हसतायत बरं का. मग ती म्हणते चांदेकर, लगेच आबा कळ काढतात. आणि मग अद्वैत चांदेकर ऐकल्यानंतर इकडे असं ऐकल्यानंतर कला पळतच येते बरं का डायरेक्ट. आणि मग आबा म्हणतात काय ग तुम्हाला मगाशी चक्क चांदेकर असं म्हणालीस, हाशी हाक मारलीस. मग लगेच नाही म्हणजे हो आजोबा माझ्याकडून चुकून झालं, सॉरी मला माफ करा असं कला सांगते. मग आबा म्हणतात अगं ठीक आहे मी थट्टा करत होतो तुझी, पण मला सांग अद्वैतला जरा जास्तच उशीर झालाय ना. मग बघा ना आजोबा एरवी हा इतक्या वेळात घरी येतो, फ्रेश सुद्धा झालेला असतो, पण आता बघा अजून का कोणास ठाऊक आजच त्याला खूप उशीर झालाय. आणि मग आबा लगेच इथे हसायला लागतात बरं का, कलाची चेष्टा करत असतात ते. आणि कला पण छान इथे असते. आबा निघून जातात पण आबा निघून गेल्यानंतर कला म्हणते काही नावे वाटत त्याला माझ्याबद्दल, आई उगाच त्याच्या जावयाचं कौतुक करत असते जावई करून. आताही असती ना तर तिला कळलं असतं कसा वागतोय तिचा जावई असं म्हणून. आणि मग तिच्या लक्षात येतं अरे देवा मी हे सगळं झाल्यापासून आईला फोनच केलेला नाहीये. मग रजनी मॅडमला म्हणते रजनी मॅडम मी जरा आईशी बोलून येते. मग रजनी मॅडम सुद्धा म्हणतात की हां बोलून ये. तर इकडे संगीता आणि बाबा बसलेत. संगीता इथे डोकं धरून बसल्यात, त्यांचं डोकं दुखतंय प्रचंड. आणि बाबा विचारतायत इथे ऐकलंस ना संगे डॉक्टर काय म्हणतात ते, डोक्याला जास्त त्रास करून घ्यायचा नाही, फक्त आराम करायचा. खरे बाई तोपर्यंत इकडे ते हे बघा मस्त तुमच्यासाठी गरमागरम सूप आणलंय, हे प्यायलं ना की तुम्हाला तरतरी येईल. आ करा अगं ठेव तू मी नंतर पिते. अगं ठेव ग डोकं दुखतंय. अगं आई पी ना, तू ना उगाच काळजी करतेस. हे बघ तू आपलं ऐक. ते म्हणजे काय आहे प्रॉब्लेम छोटा असो किंवा मोठा असो आपण ना आपले दोन्ही पाय असे भक्कम एकदम रोवून उभं राहायचं काय. मग लगेच इकडे संगीताचा म्हणतात बाबा पाहिलंच ना संगे आता कलेबरोबर ही बी आपल्याला बोलायला तयार झाले. मग तोपर्यंत फोन वाजतो आणि मग इकडे संगीताला काजल म्हणते संगीताला मग आपण बोलवता का नाही. मग कलेचा फोन आहे हो असं म्हणत संगीता फोन उचलतात तिथे. मग कला विचारते हॅलो आई कशी आहेस ग. मग आई म्हणतात तू कसा काय फोन केलास, म्हणजे समजा ठीक आहे ना व तिथं. कला म्हणते त्यांना हो समजा ठीक आहे पण त्यानंतर आपलं काही बोलणं झालंच नाही म्हणून तुला आता मी फोन केला. मग आई म्हणतात होय ग मी बी फोन करणारच होती तुला पण ते जरा मग म्हणजे बोलायचं कसं असं म्हणून उभे राहिल्या. मग गप्पच बसल्यात थोडे विषय काढतात. ते जाऊ दे तुझी तब्येत कशी आहे, तू ठीक आहेस ना असं विचारतात. घरचे समजे ठीक आहेत ना. कला म्हणते इथली काळजी करू नकोस इथे सगळं ठीक आहे. मला सांग तू बरी आहेस ना, तुझ्या आवाजाला काय झालं. काय नाही जरा डोकं दुखायलंय, डॉक्टर येऊन गेले असं म्हणून संगीता सांगतात. मग कला ओरडते त्यांना काय अगं डॉक्टर येऊन गेले, अगं एवढं काय झालं. मग आई म्हणतात काय नाही ग जरा अस्वस्थ वाटायलंय, जरा थोडी चक्कर आल्या सगळं झालं म्हणून. मग कला म्हणते तू ना हाती विचार करतेस म्हणून तुला त्रास होतो बघ. काय म्हणाले डॉक्टर. मग त्याच्यानंतर आई सांगतात त्याला काय नाही समजा ठीक आहे असं म्हणाले, तू उगाच काळजी करू नको, तो बी आहे तिथे काळजी घ्यायला, इथे बाबा पण आहेत.
आणि काजू पण आहे. आता पोरीनं मला गरमागरम सूप आणून दिलं, तू काळजी करू नको असं वगैरे सांगतात. इथे तुझ्या घरच्यांची काळजी घे. मग त्याच्यानंतर फोन ठेवल्यानंतर कलाला इथे प्रश्न पडलेला आहे की आईला आता बरं नाही आहे. आईने एकदा म्हणजे जास्ती विचार केला की तिचं BP वगैरे लो होतं, की तिला चक्कर येते, डोकं दुखतं, असं सगळं चालू आहे. आणि मग इकडे नैनाताईला ती भेटते. तोपर्यंत नैना समोर येते आणि मग ती नैनाताईला म्हणते, नैनाताई माझा आता आईशी फोन झाला आणि आईला बरं वाटत नाही आहे, तर तू आणि मी येऊया का? नैना मनात विचार करते, इकडचा कम्फर्ट सोडून मी काय परत त्या घरात जायची नाही आता असं तिच्या मनात चाललंय. आणि मग कला परत म्हणते, ताई काय झालं? तर नैनाच्या डोक्यात विचार चालू आहे, मी नाही जाणार या घरातनं. मग इकडे नैना पुढे असं नाटक करून सांगते, अगं तू जाऊन ये, नाही नको, तू जाऊन ये असं सांगते ती. काय केलं मी आता हे घर सोडून ना खरंच कुठेही नाही येणार. या घराने मला म्हणजे माझ्यावर उपकार केलेत ग या घराने माझ्यावर, तर मला असे या सगळ्याची परतफेड करायची आहे. मी इथेच थांबते, मी नाही येत कुठे. तू ये ना जाऊन असं सांगते आता कलाला. आणि ते म्हणते काय बघ, कोणीतरी एकाने जाऊन अशी कारण ना, तर तू जाऊन ये असं नाही ना सांगते कलाला. आणि कला पण मान डोळवते आणि काय करू यार, मी चांदेकरला सोडून जावंसंच वाटत नाहीये, पण तिकडे आईची सुद्धा काळजी वाटते. तो आल्यानंतर सुद्धा त्याच्यासमोरून मला हलावंसं वाटत नाही, पण आईची तब्येत तितकीच महत्त्वाची आहे आणि तोच मला सोडेल असं इथे तिच्या मनात विचार चाललाय. पण परत म्हणते की यायलाही उशीर लावतोय, नैनाताई जाणार नाहीये काही करून, मलाच तिकडे जावं लागेल. मग ती आता विचार करते आणि ना इकडे आबांजवळ जाते. तोपर्यंत नैना अगदी गोड तोंड करत इकडे रजनीजवळ जाते आणि म्हणते की रजनी म्हणजे मामी सांगा मी काय करू? तर रजनी तोंड बारीक करून म्हणतात भाजी कर म्हणून. आणि नैना मग ठीक आहे म्हणत आता भाजी करायला जाते. बघूया नैनाला भाजी करायला जमते का? तर इकडे कला हाक मारते आणि म्हणते की आबा. मग आबा विचारतात काय ग काय झालं? मग इकडे 4 दिवस मी माझ्या माहेरी गेलं तर चालेल का हो? माझ्या आईचा माझ्याशी फोन झाला होता, तिची तब्येत अजिबात बरी नाही आहे. मी जर घरी गेले ना तर तिच्या कामाला थोडासा हातभार लागेल, मदत होईल. मग त्याच्यानंतर आबा म्हणतात बाप रे, म्हणजे तुला गेलंच पाहिजे, तू जा त्यांची काळजी घे, काय लागलं तर मला फोन करून सांग. नक्की आजोबा, थँक्यू, मी लगेच निघते असं म्हणत आता इथे कला वरती जाते. तर आबा कसला तरी इथे विचार करतात आणि कलाच्या डोक्यात काय चाललंय बघा प्रेक्षकांनो. कला ना इथे सरळ एक नोटपॅड काढते आणि त्याच्या लिहिते, चांदेकर मी 4 दिवसांकरता माझ्या माहेरी जात आहे असं इथे सांगते. आईची तब्येत बिघडली आहे, बरी नाहीये. मला हे सगळं तुला समोरासमोरून सांगायचं होतं, पण तुला उशीर होतोय म्हणून मी इथे लिहून ठेवते. तुला उशीर का होतो हे कुणालाच माहिती नाही आणि तू कळवतही नाहीस. घरचे काळजी असतात असं ती म्हणते. तू काय इतक्यात येणार नाहीस आणि मलाही थांबणं शक्य नाहीये, त्यामुळे मी काय करते, मी दिसत नाहीये तेव्हा मला घरभर शोधत फिरू नकोस, ही चिठ्ठी म्हणून लिहून ठेवलेली आहे असं इथे सगळं त्या चिठ्ठीमध्ये ती लिहिते. आणि ती चिठ्ठी अशी टेबलवर ठेवते, त्याच्यावर इथे फ्लॉवर पॉट ठेवते आणि मग कपडे घेऊ का असा विचार करते. तर कपडे ती घेत नाही बरं का, राहायला चालले प्रेक्षकांनो. कपड्यांचं कपाट उघडते ती कपडे भरायला, पण तिच्या मनात एक वेगळीच आयडिया आहे. आणि काय आहे ती आयडिया? तुम्ही कधी जवळच्या जवळ माहेर वगैरे असेल तर अशी आयडिया केली आहेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर ती कपाट उघडून अशी स्वतःशीच हसते बरं का. आता फायनली ती पोचले तिच्या आईकडे. तर आई इथे खुश झाली, कलाला बघून सगळे आनंदित झालेत. बाबा काजू सगळ्यांना आनंद झालाय. कला विचारते, आई आता बरं वाटतंय ना तुला? अगं होय बाळा, पण तू उगाच इकडं कशा पायी आलीस? का आलीस म्हणजे? आई अगं तुझी तब्येत बरी नाही आहे, मग आम्ही काय करणार, तिथेच कसं मी आरामात राहू शकते? ते काही नाही, आणि जरी मी सासरी गेले असले ना तरी हे घर माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आणि काजल हे बोलणं अगदी प्रेम लावून ऐकते. मग बाबा म्हणतात, अगं पण तिकडे परिस्थिती अशी असताना तू इकडं निघून येणं बरं ना वगं बाळा. पण ती म्हणते, बाबा मी आजोबाला तसं सांगून आले, उलट तेच मला म्हणाले की काही कमी जास्त निघालं की मला कळवा म्हणून, असं ती सांगते कला. त्यामुळे तिकडचे लोक घेतील समजावून, त्यामुळे तिकडची काळजी करू नका. आता आई जोवर तुला बरं वाटत नाहीये ना तोपर्यंत मी इथनं कुठेही हलणार नाहीये. मग काही म्हणतात, म्हणजे मग माझी कला 4 दिवस माहेरपणासाठी आली तर असं म्हणतात. आणि मग इकडे बाबा लगेच म्हणतात, अगं पण कले 4 दिवस म्हणजे? मग कला म्हणते, बाबा काय हो, आता 4 दिवस माहेरपणाला सुद्धा यायचं नाही का? असं बाबांच्या कुशीत न शिरता आईजवळ जाऊन विचारते बरं का. मग आई म्हणतात, नाही ग तसं नाही म्हणाले ते आबांना, आम्हाला आनंदच आहे की, पण अब तू सांभाळणार कशी त्यांना, असं इथे आई विचारतात कलाला. मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात, अगं होय की, तू राहायला आलीस आणि अशी हात हलवस कशी काय आलीस? कपड्यांची बॅग कुठे आहे तुझी?
तुझी बॅग कुठे आहे? मग आता मी आली आहे ना, माझी बॅग पण येईलच व्यवस्थित हळूहळू असं ती इथे म्हणते आणि स्वतःशीच हसते बरं का. आता हिनं काय कशासाठी बॅग ठेवली कळलं का तुम्हाला प्रेक्षकांनो? तर इकडे आता म्हणजे चांदेकर घरात आलेला आहे. तिकडे चांदेकरची वाट बघत तिकडे कला म्हणते घरी आला असेल नाही हो ना, आणि आता डायरेक्ट खोलीत गेला असेल. आला अगदी वॉश घ्यायला गेले असतील साहेब, जरा म्हणून नियम मोडत नाही तसं स्वतःला म्हणून घेते. आणि अद्वैत खरंच इकडे आता कंटाळून आला आहे. तो कला जसं म्हणते तसं आता तो शॉवर घ्यायला म्हणजे आंघोळ करायला फ्रेश व्हायला इथे चाललेला असतो. तोपर्यंत त्याचा इथे फोन वाजतो म्हणून तो थांबतो. आणि फोन कुणाचा आला आहे प्रेक्षकांनो? तर इकडे फोन मेहतांचा आलेला असतो. तो म्हणतो त्यांना की हो आपण मी ते डॉक्युमेंट्स वगैरे सगळं काही आहे ते तुम्हाला पाठवून देतो, मी चेक करतो आणि त्याबद्दल आपण बोलूया. मी जस्ट घरी आलो आहे, मी फ्रेश होतो आणि कॉल करतो असं आता तो इथे म्हणतो. ओके बाय असं म्हणून तो फोन परत इथे ठेवत असतो. पण तोपर्यंत ना त्याचं डोकं इथे दुखायला लागतं आणि तो डोकं धरूनच इथे बसतो की डोकं काय जड झालंय. आत्ता एक कडक कॉफीची गरज होती असं त्याची इच्छा आहे कॉफी प्यायची. पण तो म्हणतो बाकी काही असू दे, ही अति आगाऊ ना कॉफी परफेक्ट कशी बनवायची हे माहिती आहे तिला. आणि कुठे गेली आज, आहे कुठे ही? आता मला कॉफीची गरज आहे ना, तर ही आता इथे नसणारच. मला गरज आहे म्हटल्यावर ती थोडीच आणून देणार आहे कॉफी. इतर वेळी फक्त पुढे पुढे करता येतं असं सगळं म्हणतो तो. खरे असं म्हणून तोपर्यंत फोन वाजतो बरं का त्याचा. घरातल्या घरात काय कॉल करते असं म्हणून तो तिचा कॉल कट करून टाकतो बरं का प्रेक्षकांना इथे. आणि मग कॉल कट करताना त्याचं लक्ष आधी फ्रेश होतं असं म्हणतो आणि टॉवेल उचलून तो उठतो तेव्हा त्याचं लक्ष त्या चिठ्ठीकडे जातं. तो चिठ्ठी ती वाचतो हळूहळू आणि इकडे परत कॉल बॅक करतो बरं का कलाला. आणि कला पण आता फोन जे येणार नाही असं समजून फोन तिथंच ठेवून आतमध्ये जात असते. पण तोपर्यंत तिचा फोन वाचतो इथे. आता अद्वैतनं कलाला फोन लावलाय चिठ्ठी वाचून आणि त्याच्यानंतर ह्या दोघांची नोकझोक जी काही आहे नेहमीची ती चालूच होते. आगाव. मग त्याच्यानंतर ती म्हणते काय अशी अचानक का गेलीस तू? मला वाटलं की तू मग त्याच्या हो मी त्याचसाठी चिठ्ठी लिहून ठेवली होती चांदेकर म्हणतो वाचली ना मी त्यात केला ना. बरं काय झालं मिसेस करेना? अरे बघ तिचा BP लो झालाय आणि डोकं जड झाल्यामुळे अशक्तपणा आलाय. मी सगळं चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं आणि तरीसुद्धा मी हे सगळं सांगायला मी फोन करत होते, तरी तो फोन कट करून परत तूच फोन लावून तू मला आता किती प्रश्न विचारतोयस? हे मला काय माहिती तू घरात नाही आहेस म्हणून. मला तू घरातला नेहमीसारखं टाईमपास करतेस. टाईमपास? मी अद्वैत चांदेकर आहे असं सारखं म्हणत असतोस, सारखं ऐकत असतोस, पण पक्का बावळोबा आहेस. मग म्हणते काय बावळोबा? काही शब्द सुचतात तुला असं अद्वैत म्हणतो. शब्द वापरायचं सुद्धा एक स्टँडर्ड असतं खरे, नाही जमत ना तुला? मग सोडून दे ना. द ग्रेट अद्वैत चांदेकर सारखे शब्द वापरणे इतकं सोपं काम नाहीये. मग त्याच्यानंतर इकडे कला म्हणते आला मोठा आणि मग पुढे म्हणते मी घरी आले तेव्हा तुला दिसले का तुला? तर अद्वैत म्हणतो चांदेकर मेन्शन एवढं मोठं आहे, मला काय माहिती तू कुठे आहेस तू आणि मी कशाला शोधू तुला? बाय द वे हे बघ आज तू सिद्ध करून दाखवलंस की तुला डोकं नाही आहे असं तो म्हणतो. मग कला म्हणते का? आता मी काय केलं? मग अद्वैत तिला म्हणतो आता चिठ्ठी लिहून ठेवलीस माझ्यासाठी, चिठ्ठी लिहायला तू एवढी मेहनत घेतलीस, मग कॉफी कोण करणार? कामचुकारपणा वाढत चालला हा तुझा असं म्हणून पुढे सांगतात आणि हसतो अद्वैत. पुढे म्हणतो हो आता म्हणशील थंड झाली असती कॉफी, पण मी गरम करून घेतली असती ना मायक्रोवेव्हमधून. तू करून तर जायची होतीस, एवढं साधं काम जमत नाही तुला? माहिती आहे ना तुला मला आल्यावर कॉफी लागते. मग कला म्हणते त्यात काय एवढं, अंजू देईल की तुला कॉफी बनवून. मग चांदेकर म्हणतो म्हणजेच अद्वैत म्हणतो नाही मला तुझ्याच हाताची असं म्हणतो आणि थांबतो. ते सुद्धा बिचारा पूर्ण बोलत नाही बघा आणि मग पुढे ओरडतो तिलाच, गप्पा बस ग, एक काम जमत नाही तुला, काम चुकूर कुठली. आता कॉफीचं काय करू मी? मग इकडे कला म्हणते आधी तू दीर्घ श्वास घे. मग काय? अद्वैत ओरडतो काय? कला सांगते डीप ब्रीथ घे. मग अद्वैत म्हणतो करायची गरज नाहीये, कॉफीचं काय करू म्हटल्यावर दीर्घ श्वास घे हे काय उत्तर नाहीये. मग ती म्हणते हे बघ मी तुला तेच सांगते, मी तुला याआधी सांगितलंय डोकं शांत ठेवायचं म्हणजे आपोआप मार्ग सुटतील. हे बघ घे बघू दीर्घ श्वास, तुला माझ्याची दीर्घ कॉफी द्यायचा मार्ग सुचलाय सांगू. हे बघ. मग तो म्हणतो काय? माझी बॅगभर कपड्यांची, मग मी तुला देतो माझ्या हातची कॉफी फक्कड कॉफी असा कला सांगते. मग अद्वैत म्हणतो मी असलं काही करणार नाहीये, तुला जाताना तुझी बॅग घेऊन जाता येत नाही? कला म्हणते अरे मी घाईघाईत आले चांदेकर आणि खरंच आईची तब्येत खरंच बरी नाहीये.
आणि म्हणूनच माझ्या लक्षात नाही आलं, मी घाईघाईत आले. तसंही मी इथे काय कपडे घालू असं कला अद्वैतला विचारते. मग इकडे अद्वैत म्हणतो, त्या दिवशी कसं मला मिस्टर खरेंची लुंगी घालायला दिली होतीस. मग कला म्हणते, मग काय आता बाबांची लुंगी नेसू, काही काय बोलतेस तू, अगं तू जरा बावळट आहेस का, मिसेस खरेंची साडी घाल ना. मग ती म्हणते, अरे बाकीच्या मापांचं काय, आणि मुळात साडी नेसतात, कळलं ना. कळलं, हे बघ दुसऱ्याची मापं बरी काढता येतात तुला. अरे चांदेकर, मुद्दा काय, तू बोलतोस काय, जरा समजून घे ना. मग आता अद्वैत विचार करतो. मग त्याच्यानंतर कला म्हणते, असं काय करतोस, मी साडी नेसेल पण बाकीच्या गोष्टींचं काय, म्हणजे काय माप वेगळं वेगळं. मग अद्वैत म्हणतो, नाही समजत आहे मला, स्पष्ट सांग काय ते. मग कला म्हणते, चांदेकर बाकीच्या गोष्टी पण असतात ना, असं म्हटल्यानंतर अद्वैत 2 मिनिटासाठी ऑकवर्ड होतो आणि म्हणतो की हां कळलं, मला जास्त गरज नाही, समजलं. मग कला म्हणते, आधी म्हणतो सगळं समजलं, आता मी सगळं समजावते, तर आता म्हणतोस मला कळलं, असं काय चाललंय तुझं, खडूस कुठला. मग अद्वैत म्हणतो, पकवू नकोस मला, तू माझी आधी कपड्यांची बॅग घेऊन दे, मी तुला देते कॉफी, असं म्हणून ते सांगते. आणि मग आता प्रेक्षकांना बघूया उद्याच्या भागामध्ये अद्वैत जातोय काय ते कलाची बॅग घेऊन. आणि कलाची बॅग घेऊन इकडे अद्वैत तिथे गेलाय म्हणून इकडे सरोजचा पारा चढतोय का. रोहिणी इथे सरोजच्या मनामध्ये अजून विष कालवण्याचा प्रयत्न करते, त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते. कला आणि अद्वैतची जोडी फुटेल की या दोघींच्या म्हणजेच निगेटिव्ह जे काही गोष्टी आहेत ते दूर सारून एकत्र येईल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आणि बघायला विसरू नका लक्ष्मीच्या पावलांनी चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा.